संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःख मुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत बुद्ध अस्तींचा इतिहास याबद्दल आपण कालच्या धम्मदेसनेपासून सुरुवात केलेली आहे। बुद्ध अस्तींचा इतिहास पाहत असताना भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या अस्तींवर, अस्थी म्हणजे काय, शरीराचे धातू, माणूस मेल्यानंतर त्याला आपण अग्निसंस्कार करतो, त्या अग्निसंस्कार झाल्यावर ज्याला आपण राख सावंडे म्हणतो, माती सावंडे म्हणतो, त्याला अस्थि असं म्हणतात। म्हणजे शरीराचे धातू जसं केस, दात, आपल्या हड्ड्या, नख किंवा स्किन, हा जो भाग शरीराचा आहे हा भाग कधीही हवेमध्ये वाहत जात नाही, कधी पाण्यामध्ये मिक्स होत नाही। हा टणक धातू आहे, पृथ्वी धातू आहे, जो आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन ते आग राख बाजूला करून ती सगळी राख आपण जमा करतो, त्या धातूला त्यालाच अस्थि असं म्हणतात। भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर कुशीनगरमध्ये भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार विधी झाला। अग्निसंस्कार झाल्यानंतर भगवान बुद्धांच्या अस्थींचे समान 8 भाग करण्यात आले आणि ज्यांना ज्यांना या बुद्धांच्या अस्थी प्राप्त झाल्या त्या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जाऊन भव्य दिव्य स्तूपांची निर्मिती केली। कालच्या धम्मदेसनेमध्ये मी तुम्हाला बुद्ध अस्थींबद्दल एक महत्त्वाचा बिंदू सांगितला की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 8 नाही, एकूण 13 स्तूप निर्माण झाले होते। ती 10 पुरवरे नाग लोकेच थूपे असं म्हणतो ना आपण। ती 10, ती म्हणजे 3, 10 म्हणजे 10 म्हणजे 13, ती 10 13 ठिकाणी नाग लोकांसहित 13 ठिकाणी भगवान बुद्धांच्या अस्थींवर स्तूप निर्माण झाले होते। अगोदरचे 8 स्तूप म्हणजे 8 भाग झाले, त्या 8 भागांवरती 8 स्तूप निर्माण झाले। त्यानंतर 9व्या क्रमांकाचा स्तूप ज्या द्रोण ब्राह्मणांनी ज्या कुंभाने, कुंभ म्हणजे ते बाउल म्हणजे भिक्षा पात्र, कुंभ, ज्या कुंभाने अस्थीचे समान भाग केले होते तो कुंभ स्वतः जवळ ठेवला। त्या कुंभावर त्याने आणखीन एक स्तूप निर्माण केला 9व्या क्रमांकाचा। 10व्या क्रमांकाचा स्तूप देवता लोकांनी तयार केला
11व्या क्रमांकाचा स्तूप गंधारपूरमध्ये निर्माण झाला. 12व्या क्रमांकाचा स्तूप कलिंग राजाने निर्माण केला. आणि 13व्या क्रमांकाचा स्तूप जो आहे तो नागवंशीयांचा जो राजा होता, नागराजा, त्याने निर्माण केला. तर यालाच म्हणतो आपण ती दस पुरवरे नागलोकेच थुपे. थुपे थुपे म्हणजे स्तूप. स्तूपाला पाली भाषेमध्ये थूप असं म्हणतात. थुपे नागलोकांसहित लंकाय जंबुदीपे. लंकाय म्हणजे श्रीलंका. आपण बुद्ध पूजेमध्ये श्रीलंकेचा उल्लेख करतो. लंकाय जंबुदीप, या जंबुदीपामध्ये ती दस पुरवरे 13 ठिकाणी, ती दस 13, ती दस पुरवरे. पुरवरे म्हणजे नगर. 13 नगरांमध्ये ती दस पुरवरे नागलोकेच रूपे. नागलोकांसहित हे स्तूप निर्माण झाले. थुपे स्तूप निर्माण झाले. या स्तूपाला मी वंदन करतो असं आपण रोज पूजेमध्ये म्हणत असतो. पण त्याचा अर्थ माहित नाही ना आपल्याला, म्हणून फक्त म्हणायचं म्हणून आपण म्हणतो. हा त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला माहित असला पाहिजे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या धातूंवर, कारण भगवान बुद्धांचे जे शरीराचे अवशेष आहेत त्याला अस्थि हा शब्द वापरला जात नाही. हे सामान्य लोकांसाठी वापरतात. अस्थि विसर्जन करा म्हणतो ना आपण. अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम असं म्हणतो ना. बुद्धाच्या शरीराच्या अवशेषांना अस्थि हा शब्द वापरला जात नाही. त्याला वापरलेला शब्द आहे धातू. काय, कोणता शब्द आहे? धातू. आपण सुद्धा असा शब्द प्रयोग करायचा. कधी बुद्ध अस्थि म्हणून नये. आता प्रवचनामध्ये मी म्हणत आहे ते केवळ तुम्हाला समजावं म्हणून. मी पुन्हा धातू शब्द म्हटला की तुम्हाला वाटेल काय सोनाचा धातू का चांदीचा धातू का पितळेचा धातू असा समजलं. म्हणून अस्थि शब्द नाहीये. कोणता शब्द आहे? धातू. कधी कधी तुम्हाला समजावं यासाठी आम्ही तो अस्थि शब्द वापरतो. पण प्रॉपर हा जो शब्द आहे भगवान बुद्धांच्या शरीराच्या या अस्थि आहेत त्या अस्थींसाठी एकदम प्रॉपर प्रॉण शब्द जो आहे तो म्हणजे धातू. बुद्धाचे धातू. तर या बुद्ध धातूंवरती धातवो म्हणतो की नाही आपण. धातू गभ्भे आपण स्वतः म्हणतो ना. धातव म्हणजे धातू. अस्थि शब्द म्हणत नाही. धातवो धातू गभ्भे म्हणजे त्या धातूंवर, बुद्धांच्या धातूंवर धातू गभ्भे. धातू गभ्भे म्हणजे गभ्भ म्हणजे पेटी. आपण म्हणतो गर्भ. गभ म्हणजे गर्भ. ज्याच्यात बुद्धाचे धातू ठेवलेले आहेत त्याला म्हणतात धातू गभ्भ. धातवो धातू गभ्भे. त्या धातू गभ्भामध्ये बुद्धाचे धातू ठेवलेले आहेत त्याला पण मी वंदन करतो. म्हणजे चैत्य पूजा जी आहे, चैत्य पूजा, या चैत्य पूजेमध्ये हा सगळा अर्थ आहे. तो अर्थ वाचा तुम्ही. मी बुद्धाच्या धातूंना वंदन करतो. मी बुद्धाच्या धातूंवर निर्माण झालेले जे काही स्तूप आहेत, चैत्य आहेत त्यांना वंदन करतो. कारण हे सगळे बुद्ध रूपं सकलं सदा. हे सगळे बुद्धाचे रूप आहेत. जसं पिंपळाचं झाड बुद्धाचं रूप आहे ना. बुद्धाचं प्रतीक आहे पिंपळाचं झाड. ते हा अशा प्रकारचा अशोक स्तंभ 24 आऱ्यांचा हे बुद्धाचं प्रतीक आहे. किंवा ते असं प्रवेशद्वार पिंपळाचं पान हे काय आहे? बुद्धाचं प्रतीक आहे. अगदी त्याप्रमाणे महापरिनिर्वाणाचं प्रतीक म्हणून स्तूप जे आहे हे स्तूप सुद्धा बुद्धाचं रूपच आहे. बुद्ध रूपं सकलं सदा असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या धातूंवर म्हणजेच अस्थींवरती विविध नगरांमध्ये, पुरवरे विविध नगरांमध्ये अशा प्रकारचे बुद्ध अस्थिस्तूप निर्माण झाले. त्यानंतर पुढील अनेक वर्षांपर्यंत या बुद्ध अस्थिस्तूपांची पूजा होत राहिलेली आहे. उपासकांनी उपासिकांनी पूजा करायला सुरुवात केली. कशासाठी? कारण त्या स्तूपांमध्ये बुद्धाच्या अस्थी आहेत. जसं आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो की नाही, कारण ते बुद्धाचं रूप आहे म्हणून. तर बुद्ध स्तूपाची म्हणजे बुद्ध धातू असलेल्या स्तूपांची पूजा करण्याची परंपरा बौद्ध संस्कृतीमध्ये निर्माण झाली. 100 वर्ष निघून गेले, 200 वर्ष निघून गेले. पुन्हा 200 वर्षाच्या नंतर सम्राट अशोकाचा काळ आला, मौर्य वंशाचा काळ आला.
भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जवळपास 250 वर्षानंतर सम्राट अशोकाचा काळ आहे. या सम्राट अशोकाच्या काळामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. याबद्दल मागच्याही धम्मदेशतेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. अशोकाने काय काय धम्म कार्य केलं. तर या बुद्ध अस्थि स्तूपांच्या इतिहासाच्या संदर्भाने एक महत्वाचा बिंदू म्हणजे सम्राट अशोकाने जेव्हा बौद्ध धम्माचा स्वीकार केला तेव्हा अशोकाने या 8 स्तूप आहेत, सुरुवातीला जे 8 स्तूप निर्माण झाले होते, या 8 स्तूपांपैकी 7 स्तूपांचं पुन्हा उत्खनन केलं. कशासाठी? जेव्हा त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, नंतर मोगली पुत्र तिस्स त्याचे गुरु भंतेजींकडे गेला आणि भंतेजींना हात जोडून अभिवादन करून विचारतो की भंते, भगवान बुद्धांचे एकूण धम्मस्कंद किती आहेत? भंते म्हणतात की महाराज, भगवान बुद्धांनी स्वतः उपदेशित केलेले 82,000 धम्मस्कंद आहेत आणि भगवान बुद्धांच्या अग्रश्रावकांनी उपदेशिलेले 2,000 धम्मस्कंद आहेत. महाराज, असे 84,000 म्हणजे बुद्धांचे 82,000 आणि अग्रश्रावकांचे 2,000. महाराज, अशा प्रकारे 84,000 धम्मस्कंद आहेत. सम्राट अशोक तिथेच संकल्प करतो की भंते, पूजनीय भंते, मी सुद्धा 84,000 धम्मस्कंदाचं प्रतीक म्हणून या जम्बूद्वीपामध्ये 84,000 स्तूपांची निर्मिती करेल असा संकल्प करतो. आणि त्यानंतर असा इतिहास सांगितलेला आहे की त्याने या 8 स्तूपांचं परत उत्खनन करण्यासाठी प्रवास सुरू केला. जिथे जिथे सुरुवातीचे 8 स्तूप निर्माण झाले होते, राजगुरूचा राजा अजातशत्रूने एक स्तूप निर्माण केला, त्यानंतर कपिलवस्तूचे शाक्य लोक होते, त्यानंतर वैशालीचे लिच्छवी लोक होते, त्यानंतर कुशीनगर आणि पावाचे मल्ल लोक होते, अल्लकप्पाचे बोलीय लोक होते, वेदद्वीपचे ब्राह्मण लोक होते आणि रामग्रामचे कोलीय लोक होते. अशा 8 जणांनी सुरुवातीला जे 8 स्तूप निर्माण केले, त्या 8 स्तूपांपैकी सम्राट अशोकाने 7 स्तूपांचं पुन्हा उत्खनन केलं. किती? 7. जेव्हा असं म्हणतात की जेव्हा तो रामग्रामला गेला, रामग्राम नगराचं नाव, रामग्रामच्या कोलियांनी पण स्तूप निर्माण केला होता, ते नागवंशी लोक होते. जेव्हा सम्राट अशोक रामग्रामला गेला त्या स्तूपाचं उत्खनन करून त्या अस्थी बाहेर काढण्यासाठी, तर कोलियांनी, त्या रामग्रामच्या कोलियांनी त्याचा विरोध केला की आम्ही या अस्थी तुला काढू देणार नाही, या स्तूपाचं उत्खनन करू देणार नाही. त्यामुळे कोणताही वादविवाद होऊ नये म्हणून सम्राट अशोक तेवढा शांत चित्ताने परत निघाला. नको वाद, नको पुन्हा वादविवाद नको अस्थीसाठी. तर केवळ 7 स्तूपाचं उत्खनन झालं, त्या अस्थी ज्या आहेत त्या पुन्हा जमा केल्या, पाटलीपुत्राला घेऊन आला, आपल्या महलामध्ये आला, सुंदर असं त्याने स्टेज बनवला, त्याच्यावरती त्या अस्थी ठेवल्या, त्या अस्थींची पूजा केली, परित्राण पाठ झाला, अस्थींची पूजा केली आणि त्यानंतर त्या अस्थी म्हणजे बुद्धांचे धातू, त्या बुद्ध अस्थींचे समान असे छोटे छोटे 84,000 भाग केले. किती? 84,000 भाग केले. आणि या 84,000 बुद्ध अस्थींच्या भागांवर सगळ्या जम्बूद्वीपामध्ये 84,000 बुद्ध अस्थि स्तूपांची निर्मिती केली. किती? 84,000 बुद्ध अस्थि स्तूप. तर विचार करा काय तो काळ असेल हो सम्राट अशोकाचा. आजपासून 2300 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. काय त्या काळामध्ये ते काम झालं असेल. सगळ्या भारतभर, नाहीतर अफगाणिस्तान, इकडे पाकिस्तान, आपला पूर्ण भारत, नेपाळ, या पूर्ण भूप्रदेशामध्ये सम्राट अशोकाने 84,000 स्तूप निर्माण केले. स्तूप त्या काळात
स्तूपांचा देश म्हणून भारताला म्हणायचे, स्तूपांचा देश. सगळीकडे सोनं दिसायचं बघा, कारण स्तूपांवर सोनं लावलेलं असायचं ना, सोनं लावलेलं असायचं. आपण म्हणतो ना सोने की चिडिया. सोने की जी चिडिया आहे हे सम्राट अशोकाच्या काळामध्ये झालेली आहे. भारत सगळीकडे स्तूप होते, सगळीकडे पवित्र वातावरण होतं. 84,000 स्तूप होते ना, 84,000 स्तूप. पण आज बघा, सम्राट अशोकाने 84,000 स्तूपांची निर्मिती केली. अफगाणिस्तानापासून तर इकडे ओडिसा, तामिळनाडू, केरळ पर्यंत सगळ्या जम्बूद्वीपामध्ये आज हे 84,000 स्तूप कुठे गेले? इतिहास तर आहे ना, ह्या 84,000 स्तूपा म्हणजे कुठे गेले? या 84,000 स्तूपांचा इतिहास आहे बघा. काही वर्षांपूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी पण एक PIL दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. PIL कशासाठी? किंवा अशोकाने जे 84,000 स्तूप निर्माण केले होते ते 84,000 स्तूप कुठे गेले? सरकार त्याला पत्ता का लावत नाही? सरकार त्या गोष्टीचा, त्या इतिहासाचा उलगडा का करत नाही? त्यांनी PIL दाखल केलं होतं, पण त्याच्यानंतर त्याची काही कारवाई झाली नाही, तो पुढचा भाग झाला. पण इतिहास आहे ना, हे 84,000 स्तूप आहेत. यापैकी काही जे स्तूप आहेत एकतर ते जमिनीखाली गडप झाले, जमिनीखाली गडप झाले असतील. काही जे स्तूप आहे ते स्तूप पूर्णपणे तुटून 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 भग्न झाले असतील, त्याचा काय अजून थांगपत्ता लागलेला नाही. काही जे स्तूप आहेत त्या स्तूपांची परिपूर्णपणे विटंबना झालेली आहे. काही स्तूप अशी आहेत की त्या स्तूपांवर माती साचून 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 त्याचा पहाड झाला. त्या पहाडावरती हिंदू मंदिर उभे झाले. जास्त दूर तर सांगत नाही, आपल्या नागपूरच्या पुढे पवनी नावाचं गाव आहे. पवनी, भंडारा रोडला आहे ते पवनी नावाचं गाव आहे. तुम्ही जर कधी गेले, पवनीला खूप सुंदर विहार सुद्धा आहे. त्याच पवनीमध्ये अशोकाने एक स्तूप निर्माण केला होता. आम्ही स्वतः तिथे गेलो, तर तिथे गेल्यानंतर बघितलं आम्ही, एका स्थानिकच्या माणसाला आम्हाला सांगितलं हा स्तूप आहे म्हणे. बघितलं तर स्तूप नाही, तिथं तर मंदिर दिसत आहे आम्हाला पहाडावरती. बोले इधर यहाँ पे तो स्तूप दिख नहीं रहा, ये तो मंदिर दिख रहा है. नहीं बोले बनते जी, ये स्तूप इसके अंदर है. बोले तो स्तूप तिथे आहे. उत्खनन कोण करणार? उत्खनन कोण करणार? उत्खनन करण्यासाठी ते अतिक्रमण अगोदर हटवावं लागेल ना. पण अतिक्रमण हटवणं सरकार, त्यांचं काय करणार? मग तिथे आहे बघा, अजूनही तो स्तूप तिथे आहे. असे अनेक स्तूप आहेत की ज्या स्तूपांना असं दाबल्या गेलेलं आहे. आणखीन एक, आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, तिकडे कोणतं राज्य आहे ते? छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये महासमुद्र नावाचा एक जिल्हा आहे. शहराचं नाव आहे महासमुद्र. त्या जिल्ह्यामध्ये एक शिरपूर नावाचं गाव आहे, शिरपूर. त्या शिरपूरमध्ये जवळपास 700 ते 800 स्तूप उत्खननामध्ये सापडलेले आहेत अशोकाच्या काळातले. 700 ते 800 स्तूप. विचार करा बरं, 700 ते 800 त्या ठिकाणी स्तूप सापडलेले आहेत. तिथे एक मोठी धम्म परिषद सुद्धा झाली. आम्ही भिक्खू संघासोबत गेलो होतो, बघितलं आम्ही. काही स्तूप आज चांगल्या स्थितीमध्ये आहेत, पण काही स्तूप तुटलेले आहेत. काही विटंबना झालेली आहे. काही स्तूप जमिनीखाली गडप झाले, त्याच्यावरती मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. काही स्तूप नदीखाली वाहून गेलेले आहेत. अनेक स्तूप आहेत बघा. हा इतिहास आहे बघा. सम्राट अशोकाने या संपूर्ण भारत वर्षामध्ये 84,000 बुद्ध अस्थि स्तूपांची निर्मिती केली होती. हा इतिहास आहे. आणि या 84,000 अस्थि स्तूपांमुळे या भारताला स्तूपांचा देश असं म्हणायचे. स्तूपांचा देश, विहारांचा देश, स्तूपांचा देश म्हणून नाव लौकिक होतं या भारताचं. हे स्तूप पुढील अनेक वर्षांपर्यंत जिवंत होते. जिवंत होते म्हणजे काय? साबूत होते, आपल्या सुस्थितीमध्ये होते. पुढे जेव्हा सम्राट कनिष्काचा काळ होता पहिल्या शतकामध्ये, त्याच्याही काळामध्ये स्तूपांची निर्मिती झाली. त्यानंतर गुप्त साम्राज्य आलं, त्यांच्याही राज्यामध्ये स्तूपांची निर्मिती झाली, स्तूपांचं रक्षण झालं. त्यानंतर सम्राट हर्षवर्धन, त्याच्याही काळामध्ये, सम्राट हर्षवर्धनाच्या काळामध्ये स्तूपांची निर्मिती झाली. पण त्यानंतर
म्हणजे जे 9 आणि 10वं जे शतक आहे, 10व्या शतकापासून बौद्ध धम्माला गळती लागली. कशामुळं? कारण 10व्या शतकापासून या भारत देशामध्ये इकडे खैबर खिंडीकडून, या अफगाणिस्तान या भागाकडून मुस्लिम स्वाऱ्या झाल्या. मुस्लिम आक्रमणकारी आले, जे मूर्तिभंजक होते. मूर्तीला तोड, म्हणजे मुस्लिम लोक मूर्तीपूजा करत नाहीत ना, तर ते आक्रमणकारी भारतामध्ये आले, मंदिरं तोडले, मंदिरासोबत विहार पण तोडले, विहारासोबत स्तूपही तोडले. अतोनात नुकसान झालं बघा बौद्ध वारसांचं. सगळे स्तूप तोडले, विहार तोडले, भिक्षूंच्या कत्तली झाल्या. आणि 11व्या शतकापासून, जवळपास 11व्या शतकापासून तर पुढे 18व्या शतकापर्यंत जवळपास 800 वर्ष या भारत देशातला बुद्ध धम्म परिपूर्णपणे नष्ट झाला. परिपूर्णपणे. कारण मुस्लिम राज्य होतं त्यावेळेस, भिक्षू पण नव्हते, विहार तोडले, भिक्षू नाही आहेत, स्तूपही नाही आहेत, सगळं दुर्लक्षित झालेलं आहे. बुद्ध हे नाव सुद्धा संपून गेलं. बौद्ध धम्म परिपूर्णपणे नष्ट झाला होता. 800 वर्ष विचार करा. सम्राट अशोकाने निर्माण केलेले स्तूप 800 वर्ष गहाळ झाले होते, लपलेले होते. पण बघा, मी मागे पण तुम्हाला बोललो, ब्रिटिश काळामध्ये त्या ब्रिटिश लोक, म्हणजे इंग्रजांनी जरी 150 वर्ष राज्यकर्ते म्हणून राज्य केलं असेल, पण ऍज अ राज्यकर्ते म्हणून त्यांनी काही चांगली कामं पण केलेली आहेत. त्यापैकी एक काम म्हणजे ब्रिटिश काळामध्ये बौद्ध धम्माचं पुन्हा पुनर्जीवन झालं. जो बौद्ध धम्माचा वारसा जमिनीखाली लपला होता, त्याला वर काढण्याचं काम ब्रिटिशांनी केलेलं आहे. जो बौद्ध धम्माचा वारसा गडप झाला होता, त्याला पुन्हा प्रकाशित, म्हणजे प्रकाशात जगापुढे आणण्याचं काम या ब्रिटिशांनी केलं आहे बघा. तर अशाच प्रकारे ब्रिटिश काळामध्ये 18वं शतक आणि 19वं शतक या 200 वर्षाच्या काळात, म्हणजे 18वं आणि 19व्या शतकामध्ये या भारतामध्ये जे उत्खनन झालं बघा, तर उत्खननामध्ये जिथं उत्खनन केलं तिथं फक्त बुद्धच दिसायचे. जिथं उत्खनन केलं, कारण जमिनीखाली बुद्ध आहे. जमीन खोदली अशी की बुद्धाच्या मूर्त्या सापडायच्या. जमिनीला खोदलं, पहाड खोरला तर स्तूप दिसायचे, लेण्या दिसायच्या. कारण सगळीकडे एक काळ असा होता, अशोकाचा काळ, की सगळा भारत हा बौद्धमय होता. ब्रिटिशांच्या काळामध्ये उत्खनन झालं आणि या उत्खननामध्ये अशोकाच्या काळातले काही महत्वाचे स्तूप ब्रिटिशांच्या हाती लागले. त्यापैकी एक स्तूप होता, एक उत्खनन झालं सारनाथमध्ये. मी सारनाथचा इतिहास तुम्हाला मागे सांगितला. सारनाथमध्ये उत्खनन झालं. या उत्खननामध्ये जो धम्मेक स्तूप आहे, आज पण बघा तो धम्मेक स्तूप आहे, भगवान बुद्धाच्या धम्मचक्र प्रवर्तनाचा तो प्रतीक आहे. त्याच धम्मेक स्तूपाच्या बाजूला ब्रिटिशांनी उत्खनन केलं. त्या ठिकाणी अगदी भव्य असा गोल आकाराचा बेसमेंट त्यांना सापडला. त्याच्यावरती अशोकाने बुद्ध अस्थि स्तूप निर्माण केला होता. त्या स्तूपाचं नाव आहे धम्मराजिका स्तूप. तर असं म्हणतात की 1794 मध्ये वाराणसीचा एक महाराज होता चैत्यसिंह. त्या चैत्यसिंहाचा एक दिवाण होता, त्याचं नाव होतं जगतसिंह. त्या जगतसिंहाने स्वतःचा महल बनवण्यासाठी तो सारनाथला आला. त्या सारनाथला येऊन त्यांच्या धम्मराजिका स्तूपाला तोडलं, त्याच्या विटा सगळ्या बाहेर काढल्या. तोडता 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 त्याला जो बुद्ध अस्थि ज्याच्यामध्ये होता, जो कलश सापडला, त्याला काय ते कलश काय आहे ते समजलं नाही. त्याने त्या बुद्ध अस्थि ज्या होत्या त्या गंगा नदीमध्ये प्रवाहित करून टाकल्या. त्याने त्या स्तूपाचं सगळं अतोनात नुकसान केलं. आज पण वाराणसीमध्ये जगतगंज नावाचा एक एरिया आहे, ते त्याने वसवलेला एरिया आहे जगतगंज, त्या जगतसिंहानं. त्या जगतसिंहानं बुद्ध अस्थि पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकल्या. तिथे ते उत्खनन झालं होतं. तो एक स्तूप सारनाथमध्ये सापडलेला आहे. त्यानंतर आणखी उत्खनन झालं कुशीनगरमध्ये. इतिहास तुम्हाला सांगितलेला आहे. कारण कुशीनगरच्या मल्ल लोकांना सुद्धा
भगवान बुद्धांच्या अस्थी प्राप्त झाल्या होत्या. आणि त्यांनी सुद्धा ज्या असं म्हणतात की ज्या दोन शाल वृक्षाच्या मधात भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, अगदी त्याच ठिकाणी त्या मल्ल लोकांनी एक भव्य बुद्ध अस्थि स्तूपाची निर्मिती केली. परंतु 800 वर्षामध्ये तो स्तूप सुद्धा भग्न झाला, तुटला फुटला, सगळं झालं. ब्रिटिश काळामध्ये त्याचं पुन्हा उत्खनन झालं. ते जुने फोटो पण माझ्याकडे आहेत बघा. ब्रिटिश काळामध्ये त्याही स्तूपाचं उत्खनन झालं. जेव्हा उत्खनन झालं तर वरची माती सगळी स्वच्छ केली, त्या जुन्या विट्या सगळ्या व्यवस्थित केल्या. तर आज तो स्तूप तुम्हाला कुशीनगरमध्ये पाहायला मिळेल. तो स्तूप आहे बघा, जुना स्तूप आहे. त्या जुन्या स्तूपाला तसंच ठेवलेला आहे. तो जुना जो स्तूप आहे त्या स्तूपाला खोदलं नाही, त्याच्यातल्या अस्थी बाहेर काढल्या नाही. त्या स्तूपाला तसंच ठेवून त्याच्या स्तूपाच्या बाउंड्री पासून 5 फूट लांब असं अशा भिंती बांधल्या आणि त्या भिंतीला असं गोल स्तूपाचा आकार दिलेला आहे. आज पण तो स्तूप म्हणजे बुद्ध अस्थींचा स्तूप आजही कुशीनगरमध्ये पाहायला मिळतो. तुम्ही जर कधी कुशीनगरला गेलात तर तो स्तूप तुम्हाला पाहायला मिळेल. तो वरचा जो भाग आहे तो आधुनिक काळात बांधलेला आहे, त्याच्या आतमध्ये तो जुना स्तूप आहे बघा, त्याच्या आतमध्ये. तर कुशीनगरमध्ये जे उत्खनन झालं, असंच एक उत्खनन वैशालीमध्ये पण झालं. ख्याती पावली ती वैशाली, भगवान बुद्धांची प्रिय नगरी. वैशालीमध्ये पण आधुनिक काळात उत्खनन झालं. तर मी इतिहास तुम्हाला सांगितला, वैशालीच्या लिच्छवी लोकांना सुद्धा भगवान बुद्धांच्या अस्थी प्राप्त झाल्या होत्या. ते लिच्छवी तेवढ्या श्रद्धा भावनेने त्या अस्थी वैशालीमध्ये घेऊन आल्या आणि वैशालीमध्ये नगराच्या मध्ये त्या लोकांनी बुद्ध अस्थि स्तूपाची निर्मिती केली. परंतु पुढे जे 800 वर्ष जे आहेत, ज्याला 800 वर्षामध्ये हा स्तूप पूर्णपणे दुर्लक्षित झाला. एवढा दुर्लक्षित झाला की परिपूर्णपणे नष्ट झाला बघा, नष्ट झाला. फक्त काहीच भाग शिल्लक होता, अगदी थोडासा भाग, पण त्याच्यावर पण माती साचली. मग पावसाचं पाणी, मग त्याच्यावरती गवत उगवलं, मग कावळे, चिमण्या, पशुपक्षी बसायचे, त्यांची विष्ठा, त्याच्यावरती झाडझुडपं उगवले. तर ब्रिटिश काळातल्या अधिकाऱ्यांनी इतिहासाचं वाचन केलं आणि इतिहास वाचत 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 वैशालीला आले आणि शोध घेतला की इथंच कुठेतरी बुद्धांचा स्तूप आहे. शोध घेता घेता त्यांना तो पहाड दिसला, असा उंच वटा. आणि मग तो उंच वटा त्यांनी जेव्हा ती माती स्वच्छ केली तेव्हा तो बुद्ध अस्थि स्तूप प्रकाशित झाला. त्या वैशालीच्या बुद्ध अस्थि स्तूपाचं जेव्हा उत्खनन झालं तर अगदी मधोमध मधला जो भाग होता, अशा मधल्या भागात उत्खनन करता 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 त्यांना एक कलश सापडला मातीचा. त्या कलशामध्ये बुद्धाच्या अस्थी होत्या. त्याच्यावरती लिहिलेलं होतं, लिच्छवींच्या ताब्यातील भगवान बुद्धांच्या अस्थी. त्याच्यावर असं लिहिलं होतं बघा, लिहिलेलं आहे. आज पण तो कलश पटनाच्या नॅशनल म्युझियम मध्ये आहे. त्या अस्थी त्यांना सापडल्या. त्या अस्थी बऱ्याच दिवसांपर्यंत म्हणजे बऱ्याच वर्षांपर्यंत ब्रिटिशांकडेच होत्या बघा. पण जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर भारताने ब्रिटिशांना त्या सगळ्या गोष्टी परत मागितल्या. फक्त कोहिनूर हिरा अजूनपर्यंत नाही मिळाला, पण बुद्धाच्या अस्थी मिळाल्या, कारण तो आपला वारसा आहे ना. इंग्रज म्हणजे ब्रिटिश सरकारच्या नंतर भारत सरकारला त्या बुद्ध अस्थी मिळाल्या वैशालीच्या. तर अनेक वर्ष त्या बुद्ध अस्थी पटनाच्या नॅशनल म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवल्या होत्या, Z+ सिक्युरिटीमध्ये आतापर्यंत, इतक्या वर्षापर्यंत. आता मागच्याच महिन्याची गोष्ट आहे बघा, मागच्या महिन्याची गोष्ट, दिनांक 29 जुलै 2025 रोजी एकदम ऐतिहासिक असा कार्यक्रम झाला वैशालीमध्ये. कारण बऱ्याच वर्षांपासून बौद्ध समुदायाची अशी मागणी होती की या ज्या बुद्ध अस्थी आहेत या अस्थी काही प्रदर्शनाच्या गोष्टी नाही आहेत. बरोबर आहे ना. या अस्थी असतात बुद्धाच्या, त्याचं काही प्रदर्शन भरवता येत नाही, कारण त्या पवित्र आहेत. त्या पवित्र आहे, त्या परंपरेप्रमाणे स्तूप निर्माण केला पाहिजे.
त्या स्तूपामध्ये बुद्धाच्या अस्थी प्रतिष्ठित केल्या पाहिजे. अनेक दिवसांपासून बौद्ध समुदायाची ही मागणी होती. तर बिहार सरकारने ती मागणी मान्य केली आणि वैशालीमध्ये जिथे तो लिच्छवींचा स्तूप आहे अगदी त्याच्या बाजूलाच जवळपास 72 एकर जागेमध्ये 72 एकर जागेमध्ये बुद्ध सम्यक दर्शन स्मारकाची निर्मिती केली. जवळपास 315 करोड रुपयाचा खर्च करून बुद्ध सम्यक दर्शन स्मारकाची निर्मिती केली. आणि आताच मागच्याच महिन्यात 29 जुलै 2025 रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीमध्ये आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये सगळा संस्कार विधी करून त्या स्मारकामध्ये ते बुद्ध अस्थी म्हणजे पटनाच्या नॅशनल म्युझियम मध्ये ज्या बुद्ध अस्थी ठेवल्या होत्या त्या सगळ्या अस्थी त्या स्मारकामध्ये प्रतिष्ठित केलेल्या आहेत. आता यानंतर तुम्ही कधी जर गेलात समजा वैशालीला गेलात तर नक्की त्या स्मारकाचं दर्शन घ्या. खूप सुंदर स्मारक बनवलं बघा. मी पण काय बघितलं नाही कारण आपला वर्षा सुरू आहे इकडे. आता आम्ही जेव्हा जाऊ बुद्धगया टूरला तेव्हा ते स्मारक आम्ही नक्की बघणार आहोत. अतिशय सुंदर बघा ते स्मारक बनवलेलं आहे. त्या स्मारकामध्ये अगदी उंच ठिकाणी त्या स्तूपाच्या आतमध्ये सुंदर पद्धतीने त्या बुद्धांच्या अस्थी सुरक्षित ठेवलेल्या आहेत बघा. तर अशा प्रकारे आज त्या बुद्ध अस्थी सुस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रतिष्ठित केलेल्या आहेत. त्यानंतर आणखीन उत्खनन झालं ब्रिटिश काळामध्ये कपिलवस्तूला. इतिहास तुम्हाला माहित आहे. कपिलवस्तूच्या शाक्य लोकांनी बुद्धांच्या अस्थी प्राप्त केल्या आणि त्यांनी सुद्धा एक अस्थिस्तूप निर्माण केला होता. त्याही स्तूपाचं उत्खनन झालं. आज पण तो स्तूप आहे बघा कपिलवस्तूला. त्याचं नाव सिद्धार्थ नगर आहे. उत्तर प्रदेशमध्ये आहे. ते नेपाळच्या बॉर्डरवरच आहे. त्याला म्हणजे सिद्धार्थ नगर असं नामकरण केलेलं आहे. मायावतीने केलेलं आहे बीएसपीच्या काळामध्ये. कपिलवस्तूचा स्तूप आजही त्या ठिकाणी आहे. तर 1898 किती 127 वर्षा अगोदरची गोष्ट आहे बघा. 1898 मध्ये एक ब्रिटिश अधिकारी विल्यम पेपे त्याने त्या स्तूपाचं उत्खनन केलं. उत्खनन केल्यानंतर त्याने जेव्हा त्या स्तूपाचं उत्खनन केलं तर त्या उत्खननामध्ये त्याला एक प्लेट सापडली, दगडी प्लेट. त्या प्लेटला त्याने बाजूला केलं. प्लेटला बाजूला केल्याबरोबर त्याच्या रूम मध्ये त्याला 5 मातीचे कलश सापडले. त्याने एक कलश उघडला, त्याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती म्हणजे बाकी कलशांमध्ये नीलम, जडी, जवाहरात सापडले त्या काळातले. कपिलवस्तूच्या शाक्य राजांचे शिक्के सापडले, माणिक, मोती, नीलम सापडले. त्यानंतर त्याने 5व्या नंबरचा जेव्हा तो कलश उघडला तर त्याच्यामध्ये सापडल्या त्याला बुद्धाच्या अस्थी. त्या कलशावर लिहिलं होतं शाक्यांच्या ताब्यातील बुद्धांच्या अस्थी असं ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं होतं. खोलल्याबरोबर त्याच्यात त्याला बुद्धाच्या अस्थी सापडल्या. पण कन्फर्म त्या बुद्धाच्या अस्थी आहेत की नाही हे शोधण्यासाठी त्याने शास्त्रज्ञांकडून लॅबोरेटरीमध्ये त्याच्यावरती प्रयोग केले. तेव्हा समजलं अरे ह्या बुद्धाच्या अस्थी 2500 वर्षापूर्वीच्या आहे. म्हणजे कन्फर्म या बुद्धाच्या अस्थी आहेत. आणि शोध लागला या ज्या बुद्धाच्या अस्थी होत्या या बुद्ध अस्थी भगवान बुद्धाचा हा जो कवटीचा भाग होता डोक्याचा, या कवटीच्या भाग होता बघा. ते असे एकूण 22 भाग होते. 22 भाग. त्या 22 भागांपैकी म्हणजे बुद्धाच्या कवटीचे 22 भाग तिथे सापडले. त्यापैकी 20 भाग दिल्लीच्या नॅशनल म्युझियम मध्ये होते आणि 2 भाग कलकत्त्याच्या नॅशनल म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. त्या विल्यम पेपेने काय केलं, त्याच्या बुद्धाच्या अस्थी होत्या त्या अस्थी भारत सरकारला दिल्या, म्हणजे ब्रिटिश सरकारला दिल्या. ब्रिटिश सरकारकडून त्या अस्थी भारत सरकारला प्राप्त झाल्या. पण त्या बाकी मटक्यांमध्ये ते हिरे, माणिक, मोती, नीलम, जडी, जवाहरात ते जे होते ना त्याच्याला त्याने काही भाग स्वतःसोबत घेऊन गेला लंडनला. मनामध्ये लोभ निर्माण झाला असेल, त्याची किंमत चांगली मिळेल विकल्यानंतर, कारण सोनं आहे ना, ते जुन्या काळातलं सोनं चांदी आहे.
याला जर आपण विकलं तर याला आपल्याला चांगले पैसे मिळतील, चांगली किंमत मिळेल. तर त्याने स्वतःसोबत काही माणिक मोती जडी जवाहरात नीलम तो सोबत लंडनला घेऊन गेला. पण असं म्हणतात तो गेला, काही दिवसामध्ये त्याचा मृत्यू झाला. काही दिवसात त्याचा मृत्यू झाला. तर अनेक वर्षांपर्यंत ते सगळे जडी जवाहरात त्याच्या घरीच होते. पण त्याचा नातू आहे, त्याचा नातू म्हणजे क्रिस पेपे, आता काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, त्याच्या नातूचं नाव आहे क्रिस पेपे. त्याने ते जे काही धातू त्याला सापडले, बुद्धाच्या काळातले धातू सापडले, त्या धातूची निलामी केली चीनमध्ये, हाँगकाँग या ठिकाणी. आता ही जी बुद्ध पौर्णिमा झाली ना मे महिन्यामध्ये, त्या मे महिन्यात बुद्ध पौर्णिमेला चीनच्या हाँगकाँग शहरामध्ये त्या सगळ्या धातूंची निलामी करण्याचे त्याने आव्हान केलं. त्याची किंमत जवळपास त्याची जी किंमत आहे त्या सगळ्याची किंमत जवळपास आजच्या काळामध्ये 110 कोटी रुपये आहे. 110 कोटी रुपये. आणि जवळपास 1800 ते धातू आहेत, 1800. त्याच्यामध्ये माणिक मोती आहेत, जडी जवाहरात आहेत, नीलम आहेत, त्या काळात मूल्यवान दगड आहेत, सोन्याचे चांदीचे शिक्के आहेत. 110 कोटी रुपये निलामी पण ठरली. पण जेव्हा भारत सरकारला कळालं, अरे हे तर भारताचा वारसा आहे, याचा जो आजोबा होता विल्यम पेपे, त्या विल्यम पेपेने घेऊन गेला आणि नातू त्याला विकत आहे, अरे हे भारताचा वारसा आहे. तर त्यांनी भारत सरकारचं जे संस्कृती मंत्रालय आहे त्यांनी म्हणजे जागतिक संघटनेच्या सहकार्याने त्यांच्यावरती जोर लावला, ती निलामी थांबवली. बाळासाहेब आंबेडकरांनी पण पत्र लिहिलं होतं भारत सरकारला, ती निलामी थांबवली. आणि मग विधिवत चीन सरकारकडून ते जे 1800 जे काही धातू आहेत, बुद्ध धातू, ते 1800 धातू भारत सरकारला परत मिळाले. तर ते 1800 बुद्ध धातू तेवढ्याच सन्मानपूर्वक 30 जुलै 2025 रोजी, मागच्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यामध्ये 30 जुलै 2025 रोजी दिल्लीचं जे नॅशनल म्युझियम आहे, जिथे बुद्धांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत, बुद्धाचे धातू, त्याच बुद्धा गॅलरीमध्ये त्या बुद्ध काळातील धातूंना त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. बघा, खूप मोठा कार्यक्रम झाला, तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता. खूप चांगला कार्यक्रम झाला. भिक्खू संघाने परित्राण पाठ घेतला. भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये तिथे तो त्या धातूंच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झाला. आज जर तुम्ही कधी दिल्लीला गेलात, कधी जर चान्स मिळाला तर नक्की नॅशनल म्युझियमला जा. त्या नॅशनल म्युझियम मध्ये स्पेशल बुद्धा गॅलरी बनवलेली आहे, स्पेशल आहे, एक स्पेशल हॉलच आहे, त्याला नाव दिलेलं आहे बुद्धा गॅलरी. त्याच्यामध्ये त्या गॅलरीमध्ये एका मोठ्या स्वर्ण कलशामध्ये थायलंडच्या राजाने दान दिलेलं आहे. त्या स्वर्ण कलशामध्ये बुद्धाच्या कवटीच्या भागाचे 20 भाग तिथे ठेवलेले आहेत. कारण 2 भाग कलकत्ताच्या म्युझियम मध्ये आहे. त्याच गॅलरीमध्ये हे जे 1800 माणिक मोती नीलम जडी जवाहरात सिक्के काशार्पण हे 1800 हे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. तुम्ही अगदी 1 फुटाच्या अंतरावरून हे सगळं बघू शकता. तर बघा, बुद्ध धातू आज आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने पाहता येतात. बघा, अशा प्रकारे कपिलवस्तूमध्ये जे उत्खनन झालं त्याचे धातू आणि बाकी जे काही जडी जवाहरात आहे आजही दिल्लीच्या नॅशनल म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. असंच एक उत्खनन सांचीमध्ये पण झालं, आपलं मध्य प्रदेशमध्ये, भोपाळच्या बाजूलाच आहे. सांचीला भव्य दिवस स्तूप आहे. तो स्तूप एकमेव असा स्तूप आहे सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या 84,000 स्तूपांपैकी एकमेव असा तो स्तूप आहे जो आज अगदी साबूत आहे, सुरक्षित आहे. बघा, त्या सांचीच्या स्तूपाला बघून तुम्ही फक्त कल्पना करा की ते बाकीचे स्तूप कसे असतील. सांचीमध्ये जो स्तूप आहे तर स्तूप क्रमांक 1 त्याच्यामध्ये बुद्धाच्या अस्थी आहे. त्याचं उत्खनन झालेलं नाही आहे, कारण उत्खनन केलं की स्तूपाची कशी हानी होते. त्या बुद्धाच्या अस्थीवरचा जो स्तूप तसाच आहे, अजूनही सुरक्षित आहे. त्याच्या समोरच एक स्तूप आहे, स्तूप क्रमांक 3 म्हणतात त्याला. त्या स्तूपाचं जे उत्खनन केलं तर त्याच्यामध्ये पण त्यांना एक प्लेट सापडली, दगडी प्लेट. त्या दगडी प्लेटवर लिहिलं होतं सारीपुतस्स.
खाली लिहिलं होतं महामोगलानस्य, ब्राह्मी लिपीमध्ये. ती दगडी प्लेट बाजूला केली तर त्याच्यामध्ये 2 कलश सापडले. एका कलशावर लिहिलं होतं सारीपुतस्य, दुसऱ्या कलशावर लिहिलं होतं महामोगलानस्य. जेव्हा ते कलश उघडले तर एका कलशामध्ये सारीपुत्त भंतेजींच्या अस्थी सापडल्या आणि एका कलशामध्ये महामोगलायन भंतेजींच्या अस्थी सापडल्या. बघा, त्या अस्थी आजही त्या सांची स्तूपाच्या पुढे एक चैत्यगिरी बुद्ध विहार श्रीलंकेच्या महाबोधी सोसायटीने बांधलेला आहे. त्या चैत्यगिरी बुद्ध विहाराच्या त्या गर्भगृहामध्ये त्या दोन्ही भंतेजींच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. दरवर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या जो शेवटचा रविवार आहे, तारीख कोणती पण असो, जो शेवटचा रविवार आहे त्या रविवारी भव्य सांची महोत्सव तिथे संपन्न होतो आणि त्या सांची महोत्सवामध्ये 2 दिवसांसाठी त्या सारीपुत्त आणि महामोगलायन भंतेजींच्या अस्थी बाहेर काढल्या जातात लोक दर्शनासाठी. हजारो लोक आहेत बघा, हजारो लोक त्या ठिकाणी येतात आणि 2 दिवस अस्थी दर्शनाचा सोहळा चालतो. तुम्हाला पण कधी कधी चान्स मिळाला तर आता 30 नोव्हेंबरला, शेवटचा रविवार नोव्हेंबर महिन्याचा, 30 नोव्हेंबरला सांची महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. जर नक्की तो तुमचं खरंच जमलं तर नक्की तुम्ही जा, सांची स्तूपाचं दर्शन करा, सोबत महामोगलायन आणि सारीपुत्त भंतेजींच्या अस्थींचं सुद्धा तुम्ही दर्शन करावं. तर अशा प्रकारे अशोकाच्या काळापासून तर आजपर्यंत जे जे काही उत्खनन झालं, जे जे काही स्तूप सापडली, ज्या ज्या काही बुद्ध अस्थी सापडल्या, त्या सगळ्या बुद्ध अस्थींचा इतिहास आजच्या आधुनिक काळापर्यंत अशा प्रकारचा आहे. त्याने आपण असं इतिहास सांगितलेला आहे की श्रीलंका जी आहे, श्रीलंकेमध्ये भगवान बुद्धांच्या दंत धातूंवर स्तूप निर्माण केलेला आहे. आज पण तो स्तूप श्रीलंकेमध्ये आहे. सोबत म्यानमार, म्हणजे आजचं जे म्यानमार आहे त्या म्यानमारमध्ये सुद्धा भगवान बुद्धांच्या केस धातूंवरती स्तूप निर्माण केलेला आहे. त्या स्तूपाच्या ते स्तूप आजही म्यानमार देशामध्ये आहे असं म्हणतात. तर असे पण काय स्तूप निर्माण केले आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या 84,000 स्तूपांपैकी जे काही मोजके स्तूप आहेत त्याचं उत्खनन झालं आणि ज्या बुद्ध अस्थी प्राप्त झाल्या, या बुद्ध अस्थी सुस्थितीमध्ये आज वेगवेगळ्या म्युझियम मध्ये आणि स्तूपांमध्ये सुरक्षित ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण या बुद्ध अस्थींचं दर्शन आजही करू शकतो. अतिशय पवित्र अशा या बुद्ध अस्थी ज्या आहेत आपल्याला दर्शनाकरिता आज उपलब्ध आहेत. तुम्ही जर कधी दिल्लीला गेलात तर दिल्लीच्या नॅशनल म्युझियम मध्ये बुद्ध अस्थी आहेत. वैशालीला गेलात तर वैशालीच्या नॅशनल म्युझियम मध्ये बुद्ध अस्थी आहेत आणि विविध स्तूपांमध्ये सुद्धा बुद्धांच्या अस्थी प्रतिष्ठित आहेत. तर हा सर्व बुद्ध अस्थी स्तूपांचा हा सगळा साधारणतः इतिहास आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. तर अशा प्रकारचा हा इतिहास, प्रेरणादायी इतिहास आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. अशा प्रकारे आपल्या आजच्या धम्मदेसनीच्या सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.